नमस्कार मित्रांनो, MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, SSC GD ची एक ॲड आलेली आहे कॉन्स्टेबल या पदासाठी. SSCची ही ॲड आहे, त्यामध्ये अनेक जे काही फोर्सेस आहेत तर त्यामध्ये हे पदं असतात. ही एक महत्त्वाची ॲड आहे कारण की जवळपास 39,000 इतकी पदसंख्या या ॲडमध्ये आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने ही ॲड अगदी महत्त्वाची आहे. म्हणजे जर का तुम्ही क्वालिफिकेशन तुमचं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या ॲडबद्दल जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की एक्झाम फॉर्मची डेट काय असणार आहे, तुम्ही एक्झाम कोणत्या मीडियममध्ये देऊ शकता, कारण की ही सेंट्रलची ॲड आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इंग्लिश किंवा हिंदी असेल तरीसुद्धा आपण जे काही मीडियम आहे ते इथं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला एक्झाम देता येते का. दुसरं म्हणजे सॅलरी काय असते, वॅकन्सीज किती ते ऑलरेडी तर सांगितल्याचे, पण डिटेलमध्ये आपण बघूया की कोणकोणत्या फोर्समध्ये कॉन्स्टेबलच्या जागा किती आहेत, ते एज लिमिट काय असणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, NCC जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो, फॉर्म भरण्याची जी काही फीस आहे ती फीस काय असणार आहे, सेंटर म्हणजे एक्झाम तुम्ही महाराष्ट्रातून कोणकोणत्या सेंटरमधून देऊ शकतात ते सुद्धा इथं बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे एक्झामबद्दल की पॅटर्न आणि सिलेबस कसा आहे एक्झामचा, आणि पुढचं जी काही लास्ट स्टेज असते फिजिकल आणि मेडिकल, तर त्या स्टेजबद्दल पण आपण इथं बघण्याचा पुढे प्रयत्न करणार आहोत. तर आता जी काही कॉन्स्टेबल GDची ॲड आहे तर ती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता महत्त्वाचा इथं जो काही मुद्दा आहे की ऑनलाईन फॉर्म भरायची जी काही डेट आहे तर ती 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर ही फॉर्म भरण्याची डेट आहे. या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. एक्झामची जी काही डेट असणार आहे तर ती जानेवारी-फेब्रुवारी 2025मध्ये असणार आहे. म्हणजे टेंटेटिव्हली डेट त्यांनी इथं दिलेली आहे. हे झालं एक्झाम फॉर्मबद्दल. आणि एक्झाम फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरायचे. इथं जे काही मीडियमचं आपण बोललो होतो तर मीडियम इंग्लिश हिंदी आपलं जे महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आपण देऊ शकतो, कोकणी असेल तर कोकणीमध्ये देऊ शकतो. त्यामुळे आपले जे काही महाराष्ट्रीयन विद्यार्थी तर त्यांना भरायला काही प्रॉब्लेम नाही हा फॉर्म, जर का ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन करत असेल तर. आता पुढं याची जी काही सॅलरी असणार आहे तर पे स्केल लेवल 1 18,000 ते 56,900 हे असणार आहे सेपॉय यासाठी. इन NCBमध्ये जर तुमचे पोस्टिंग असेल तर मग तुम्हाला 18,000 ते 56,900 इतका पे स्केल असणार आहे. आणि बाकी ऑदरसाठी 21,700 ते 69,100 हा इतका ऑदर पोस्टसाठी पे स्केल असणार आहे. आता मग त्यांनी इथं जे काही महत्त्वाचं चार्ट दिलेलं आहे की वॅकन्सीच्या बाबतीमध्ये. आता वॅकन्सीची जर आपण टोटल संख्या बघितली तर 39,481 इतकी वॅकन्सीची संख्या आहे. आता मग याच्यामध्ये की त्यांनी जे काही BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB या प्रत्येक फोर्स वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहे. इथं कॅटेगरीज वाईज जागा दिलेल्या आहे. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज जागा इथं बघू शकता. जर का तुम्हाला ही ॲड पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती ही ॲड मी ऑलरेडी टाकून दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ती ॲड बघू शकता. जर का तुम्ही टेलिग्राम चॅनलला ॲड नसाल तर एकदा जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तसंच आपलं यूट्यूब चॅनल जे काही आता आपण या व्हिडिओ ज्यावरनं बघता आहात तर या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या रिलेव्हंट जेही काही एक्झामचे अपडेट असतील ते मिळत राहील. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एज लिमिट त्यांनी इथं दिलेलं आहे बघा. कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 23 वर्ष वय पाहिजे, इतकं एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. इथं कॅटेगरी वाईज जर म्हटलं तर SC ST OBC, एक्स सर्व्हिसमॅन आणि चिल्ड्रन अँड डिपेंडन्स ऑफ विक्टिम किल्ड इन द 1984 राईट्स कम्युनल राईट्स ऑफ 2002 इन गुजरात अन रिझर्व EWSसाठी सुद्धा 5 वर्ष. इथं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST साठी सुद्धा रिलॅक्सेशन 5 वर्ष आहे. OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन यांचं 3 वर्ष रिलॅक्सेशन इथं असणार आहे. म्हणजे या कॅटेगरी वाईजसुद्धा रिझर्वेशन तुम्हाला इथं लागू होत आहे. हे झालं याच्याबद्दल एज लिमिटबद्दल. आता पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे इथं आपण फास्ट बघूया की इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमची 10वी पास असणं तुमचं गरजेचं आहे. हा एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. 1/1/2025 तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे. ती डेट कन्सिडर करून म्हणजे 10वी पास असणं तुमचं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म हा भरू शकता. याच्यामध्ये जे काही आपण NCCचं बोललो होतो, NCC जर आपण बघितले टाईप्स जर बघितले तर त्याच्यामध्ये NCC सर्टिफिकेट असतं, NCC B सर्टिफिकेट असतं, NCC A सर्टिफिकेट असतं. जर तुमच्याकडे C असेल तर 5%
मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला इन्सेंटिव्ह बोनस म्हणून असतात. NCCB असेल तर 3% आणि NCCA असेल तर 2% मॅक्झिमम मार्क हे तुम्हाला बोनस किंवा इन्सेंटिव्ह म्हणून दिले जातील. त्यामुळे जर का तुम्ही NCC केलेलं असेल तर तुम्हाला NCC सर्टिफिकेटचा इथं फायदा होऊ शकतो. हे झालं NCCबद्दल. आता याचं हे हाऊ टू अप्लाय तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं, त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल वेबसाईटची. पुढचं यासाठी जी काही फीस लागणार आहे तर ॲप्लिकेशन फी ही फक्त 100 रुपये, आणि जर का तुम्ही SC ST असेल तर तिथं तुम्हाला फीससुद्धा नाही. तर ही ॲप्लिकेशन फीस असणार आहे 100 रुपये, म्हणजे खूप कमी फीस आहे, तुम्ही भरू शकता फॉर्म. याच्यामध्ये आता सेंटर वाईज जर आपण बघितलं, आपण फक्त इथं महाराष्ट्राचाच विचार करूया, कारण की तुम्ही तर तिकडे एक्झाम देऊ शकत नाही, त्यामुळे फक्त आपण इथं महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढे काही सेंटर्स इथं दिलेले, म्हणजे तुम्हाला या सेंटरवरती जाऊन एक्झाम देता येऊ शकते, म्हणजे महाराष्ट्र बाहेर जाण्याची काही गरज नाही. आता महत्त्वाचा मुद्दा इथं आपण बघणार होतो पॅटर्न आणि सिलेबस. आता पॅटर्न कसं असणार आहे, तर पॅटर्नमध्ये 3 पार्ट असणार आहे, पार्ट A, पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D. पार्ट A मध्ये असणार आहे जनरल इंटेलिजन्स आहे, रिझनिंग, जे की क्वेश्चन असतील 20, मॅक्झिमम मार्क 40. जनरल नॉलेज असणार आहे 20 मार्कसाठी, 20 प्रश्न 40 मार्कसाठी. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असणार आहे 20 क्वेश्चन 40 मार्कसाठी. इंग्लिश हिंदीचं ते ग्रामर असणार आहे ते 20 क्वेश्चन आणि 40 मार्क त्यासाठी. अशा एकूण जर आपण बघितलं तर 160 मार्क्ससाठी ही तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, आणि वेळ असणार आहे तुम्हाला 60 मिनिटे, म्हणजे 1 तासाचा वेळ इथं दिलेला आहे. इथं क्वेश्चनमध्ये जसं जर बघितलं तर तुम्हाला तुमच्या मीडियमनुसार क्वेश्चन तिथं बघता येऊ शकतं. हे झालं याच्याबद्दल. आता फिजिकलबद्दल आपण बघून घेऊया. आता फिजिकल कधी होणार आहे तुमची, जेव्हा तुमची एक्झाम होईल आणि एक्झाम झाल्याच्या नंतर तुमचं फिजिकल असणार आहे. फिजिकलमध्ये काय असणार आहे की रेस असणार आहे. जर आपण पुरुषांसाठी विचार केला आणि महिलांसाठी विचार केला तर पुरुषांसाठी 1.6 किलोमीटर्स इन 7 मिनिट्समध्ये आणि महिलांसाठी 800 मीटर्स इन 5 मिनिट्समध्ये, म्हणजे 800 मीटर 5 मिनिटामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 1.6 किलोमीटर हे 7 मिनिटामध्ये. तर हे झालं इथं रेसबद्दल. इथं पुढं जर आपण बघितलं तर तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी हाईट काय लागणार आहे, तर मेलसाठी 170 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर ही हाईट इथं आपल्याला लागणार आहे. पुढं जर आपण याच्यामध्ये बघितलं तर रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे हाईटमध्ये. फ्यू कॅटेगरी 5 कॅटेगरीसाठी इथं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे हाईटमध्ये, ते तुम्ही इथं बघून घेऊ शकता. पुढं जर आपण बघितलं अजून की इथं जी चेस्ट म्हणजे छाती, जर चेस्ट बघितली तर ही महिलांसाठी असते, तर 80 सेंटीमीटर ही न फुगवता आणि फुगवून ही जास्तीत जास्त कमीत कमी 5 सेंटीमीटर झाली पाहिजे, म्हणजे 85 सेंटीमीटर फुगवून मिनिमम आणि न फुगवता 80 सेंटीमीटर इथं तुमची चेस्ट पाहिजे. तर हे काही डिटेल्स होते इथं तुमचे याच्याबद्दल SSC GDबद्दल. म्हणजे जर का तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरू शकता. चांगल्या पोस्ट आहेत, चांगल्या सॅलरीज तिथं आहेत आणि मिनिमम क्वालिफिकेशन हे 10वी असणार आहे. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट ही 23पर्यंतच असणार आहे, 18 ते 23. त्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरू शकता. कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर कॉम्पिटिशन म्हणजे हे तुमच्याच म्हणजे एक एज लिमिटमधलं कॉम्पिटिशन असतं, त्यामुळे हा फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या चॅनलवर जेही काही महत्त्वाचे एक्झाम रिलेव्हंट अपडेट्स असतात तर ते मी इथं टाकत असतो. तर थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.